हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चपाती सँडविच। त्याच्यासाठी आपल्याला सँडविचला चटणी लागते, तर ते चटणी कशी करावी, ह्या चटण्या आहेत पण ती कशी केली मी तुम्हाला रेसिपी सांगते। लाल चटणीसाठी आपण घेतलेलं आहे लसणाच्या 15-20 पाकळ्या, काश्मीरी मिरची पावडर, मीठ आणि लिंबाचा अर्धा रस असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। त्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आहे। आणि हिरव्या चटणीसाठी खूप कोथिंबीर घेतली आहे भरपूर, अर्धी जुडी, पुदिना घेतला आहे, नंतर बारीक शेव येलो कलरची, शिमला मिर्च घेतली आहे, काळं मीठ घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे, डाळ्या घेतले आणि ते सगळं कोथिंबीर वगैरे बर्फाच्या पाण्यात एक 10 मिनटं ठेवलेली आहे आणि आईस क्यूब वाटताना मिक्सरमध्ये आईस क्यूब घेतलेले आहे। या प्रकारे आपण ही ग्रीन चटणी केली आहे। तर आता सँडविचसाठी काय काय साहित्य मी सांगते। सँडविचसाठी आता आपण घेतलेला एक उकडलेला बटाटा, काकडीचे खिरा काकडीचे साल काढून चॉप करून घेतलेली आहे, शिमला मिर्च घेतली आहे, टोमॅटो घेतलं आहे, साधं मीठ घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे, काळा मीठ घेतलं आणि ही ग्रीन चटणी। आपण आता सुरुवात करूया। आपण सँडविच बनवण्यासाठी ब्रेड न वापरता आपण हेल्दी सँडविच बनवणार आहोत। तर आपल्या ह्या पोळ्या घेतलेल्या आपण रेग्युलर पोळ्या करतो तशा, तर आपण एक पोळी अशी खाली काढून घेऊया, त्यावर आपण ग्रीन चटणी लावूया। हे मुलांना आणि आपल्या फॅमिली मेंबरला सगळ्यांना हेल्दी आहे। ब्रेड खाऊन पोटाला त्रास करण्यापेक्षा हे पोळी खाल्लेली हेल्दी मुलांना तुम्ही देऊ शकता, घरातल्या फॅमिली मेंबरला पण देऊ शकता। आता आपण यावर बटाटा घालणार आहोत। उकडून बटाटा घेतलेला आहे, त्यावर आपण चाट मसाला टाकणार आहोत, थोडं काळं मीठ टाकणार आहोत, त्यानंतर आपण दुसरी पोळी त्याच्यावर ठेवणार आहोत आणि त्याला आपण रेड चटणी लावून घेणार। ती थोडीच लावायची, रेड चटणी तिखट असते त्यामुळे। आता आपण याच्यावर काकडी ठेवणार आहोत, टोमॅटो आणि काकडीचा लेयर लावायचा आहे। मध्ये शिमला मिर्च, आपण ना खालच्या याच्यावर एक एक काकडीचा आणि याचा कांद्याचा लेयर ठेवूया लास्ट याच्यावर।
थोडी शिमला मिर्च ठेवूया आणि त्यानंतर आपण हा एक कांदा ठेवूया आणि बटाटा ठेवूया. त्यावर परत आपण थोडं काळं मीठ टाकणार आहोत. चाट मसाला टाकणार आहोत. आणि आता याच्यावर आपण चीज किसून टाकणार आहोत. याच्यावर भरपूर आपण चीज टाकणार किसून. असं पसरून घेऊया. आता याच्यावर पुन्हा आपण एक पोळी ठेवणार आहोत आणि त्याला हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहोत. आता इकडे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यावर आपण थोडं बटर घालणार आहोत. थोडं तेल घालणार आहे आपला बटर जळू नये म्हणून. आणि आता आपण याच्यावर सँडविच ठेवणार आहोत. याच्यावर आपण थोडं त्याला कवर करणार आहोत. थोडं लीड ठेवलेली आहे. आपण आता याला टर्न करून घेणार आहोत. छान असा क्रिस्पी करायचा आहे. नको हे बघा छान क्रिस्पी झालेलं आहे. आपण आता ते कट करूया. हे आपण आता कट करणार आहोत. छान क्रिस्पी झालेलं आहे. यावर आपण चीज किसून घालूया. आपला रेडी आहे सँडविच. हेल्दी आणि पौष्टिक सँडविच घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना आणि फॅमिलीला एन्जॉय करा. आपली सँडविचची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, पौष्टिक आणि हेल्दी, तुम्ही फॅमिलीला आणि मुलांना ट्राय करा नक्कीच. सगळ्यांना आवडेल ही माझी गॅरंटी आहे. माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.